डायनासोर कसे जन्माला आले आणि यांनी 16 कोटी वर्ष राज्य केलंय पृथ्वीवर सांगतो, आणि तेही मराठीतून, कारण विज्ञान मातृभाषेतून खूप छान समजतं. तर गोष्ट आहे साधारण 23 कोटी वर्षांपूर्वीची, आणि याच काळाला ट्रायाझिक पिरियड असं नाव दिलं गेलंय. या काळामध्येच पृथ्वीवरची सगळ्यात भयानक गोष्ट घडली, मेगा एक्सटिंक्शन, म्हणजेच मोठा ऱ्हास. साधारण 90 ते 95% स्पीशीज या ऱ्हासामध्ये नष्ट झाल्या आणि पृथ्वी एकदम रिकामी झाली. इथेच चालू झाला डायनासोरचा गेम. पृथ्वी रिकामी झाली होती, पण जे काही रेप्टाईल्स वाचले त्यांनी पर्यावरणातल्या वेगळ्या वेगळ्या जागा भरायला सुरुवात केली. शिल्लक राहिलेल्या सरीसृपांनी पृथ्वीवरचे वेगळे वेगळे हॅबिटॅट, अधिवास एक्सप्लोर करायला सुरुवात केली, आणि यातूनच ते वेगळ्या वेगळ्या दिशांना उत्क्रांत व्हायला लागले. आणि यातूनच एक नवीन ग्रुप तयार झाला ज्याचं नाव आहे अर्कोसॉर्स. यांची अंडी जमिनीवरती टिकू शकत होती, यांची त्वचा पाण्याशिवाय सुद्धा व्यवस्थित राहत होती, आणि तत्कालीन पृथ्वीवरच्या कोरड्या आणि गरम तापमानाला हे एकदम परफेक्ट होतं, आणि त्यामुळंच हे सर्वाईव्ह झाले आणि यांची संख्या वाढायला लागली. पहिले डायनासोर फार काही मोठे नव्हते, अगदी कोंबडीच्या आकाराचेच होते. पण उत्क्रांती इथेच थांबली नाही. हळूहळू त्यांचा आकार वाढत गेला, ते जास्त वेगवान बनायला लागले, आणि त्यांनी पृथ्वीवरती जवळजवळ 16 कोटी वर्ष राज्य केलं. तुम्हाला माहिती आहे एवढ्या मोठ्या डायनासोरचे छोटे छोटे पक्षी कसे झाले ते पुढच्या भागात सांगेन. हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांना आणि मित्रांना जरूर शेअर करा, आणि अशाच फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा साई भाईला.